माझ्या आईचं तर चारही मुलातला सरळ सरळ लाडका तो होता लहानपणापासून. मला असं वाटतं व्यक्तिमत्वच असं होतं की तो ना लोकांना खूप लवकर आकर्षित करायचा. बस तो खोडकरच होता तो, पण तेवढंच तो लाजाळू पण होता. पण मी जेव्हा आठवते त्याला किंवा नंतर मी त्याच्याबरोबर काम पण केलं तर त्याच्यासारखी बुद्धिमत्ता, तीव्र बुद्धिमत्ता आमच्या कोणाकडेच नव्हती. अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा. आणि अजित तर 17.5 वर्षांचा होता तेव्हा वडील अचानक गेले. त्याच्यानंतर मात्र तो मुलगा खूप बदलला. म्हणजे जो अत्यंत खोडकर, अतिशय मोकळेपणाने सगळं करणारा मुलगा, पण त्याच्यावर खूप जबाबदारी आली. मला आठवतं की टोमॅटोचं खूप मोठं पीक काढून त्याने माझ्या धाकट्या भावाला मोटरसायकल घेतली. त्याला मोटरसायकल हवी होती. तर इलेक्शनच्या काळात म्हणजे 2.5 वर्षांपूर्वी आईला बरं नव्हतं खूप. मध्ये वाटेत काही झालं तर त्या तुमच्या हाती लागणार नाहीत. मी तिथून 12:30 वाजेपर्यंत पोचतो, तू 12ला पोचायची बॅग भर. फक्त तुझं काम म्हणाला गाडीत तिला अतिशय व्यवस्थित घालून तू विमानतळापर्यंत आण, बारामतीच्या एअरपोर्टपर्यंत. इतकं सावकाश आणि तिला अजिबात धक्का लागू देऊ नको. त्याच्या पुढचं सगळं काम माझं म्हणाला. अजितला खूप आनंद होईल किंवा अजितला काय वाटेल तू जर ऑपरेशन केलं नाही तर. अजित असं म्हणलं की ती सगळ्याला तयार व्हायची. मला आता आठवत नाही कोण म्हणलं, पण आमच्यापैकी एक जण कोणीतरी लहान मूल म्हणलं होतं की मला अजितदादांसारखं व्हायचं. 22 तारखेला आमचा फोन झाला, व्हिडिओ कॉल झाला. मला म्हणलं बघ सगळे आहेत आणि तू एकटीच नाही आहेस. तर म्हणलं झालं आता 8 दिवसांनी येणार आणि इथून पुढचे सगळे वाढदिवस आहेतच की. म्हणलं अजित काय एवढा एकच वाढदिवस चुकला, पण मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की तो वाढदिवस शेवटचा असेल. वडिलांच्या नंतर गेल्या 49 वर्षांमध्ये तू किती केलंस घरासाठी, सगळ्यांसाठी, समाजासाठी, नातेवाईकांसाठी. आणि मग मी त्याच्यात असं म्हणते की अजित काळजी घे रे, मला खूप भीती वाटते. असा शब्द मी ह्याच्यात वापरला आहे. ती एकच बोलते फक्त मला बघून की तू आणि अजितने आग्रह केला म्हणून मी ऑपरेशनला तयार झाले. मला ऑपरेशन करायचं नव्हतं आणि मी किती सुखाने मेले असते तेव्हा. हेच ती मला बघितलं की बोलते. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं दुःख माझ्या आयुष्यात काही येणारच नाही आहे. आम्ही 4 जण म्हणजे 5 भावंडं आम्ही बारामतीला बंगल्यावर राहत होतो. आणि मी आणि अजित आम्हाला दोघांना माझ्या आजी आणि आजोबांचा सहवास खूप मिळाला, कारण आम्ही 4 भावंडं आहोत. आणि माझ्यात आणि अजितच्यात फक्त 1.5 वर्षाचं अंतर आहे. त्याच्यामुळे आम्ही 2 जणं खूपच जास्त आजी आजोबांकडे राहिलो. आणि बाईंचा अतिशय लाडका, बाई म्हणजे माझ्या आजी, आजोबा, माझे वडील. माझ्या आईचं तर चारही मुलातला सरळ सरळ लाडका तो होता लहानपणापासून. म्हणजे आई अगदी दाखवून द्यायची. आणि याशिवाय प्रतिभा काकी खूप उशिरा आमच्या घरात आले. म्हणजे आम्ही तेव्हा शाळेत जात होतो, त्यांचाही तो तेवढाच लाडका झाला. देवळालीला माझ्या आजोळी जर बघितलं तर तिथेही त्याचे लाड खूप व्हायचे. त्याच्यामुळे लहानपणापासून त्याचं एक मला असं वाटतं व्यक्तिमत्वच असं होतं की तो ना लोकांना खूप लवकर आकर्षित करायचा. त्याचा तो हजरजबाबीपणा असेल किंवा पटकन मदत करण्याची त्याची वृत्ती, लहानपणापासून ती वृत्ती आम्हाला दिसायची. मग ते घरात काम करणारे लोक असोत किंवा आजूबाजूला राहणारे लोक असोत, तो पटकन कुठल्याही गोष्टीला जायचा. एखादा साप आला तरी तो सगळ्यात पुढे असायचा. किंवा कुठलंही गोष्ट घरात असू देत त्याला सवयच होती पुढाकार घेऊन करायची. आणि मला असं वाटतं की तो त्याचा रक्तात तर असेलच, पण उपजत गुण होता त्याचा. खूप जणांनी आठवणी शेअर केल्या की दादा खूप खोडील होते, दादा मिश्किल होते, खोड्या काढायचे, चांगल्या पद्धतीने त्रास द्यायचे घरातल्या मंडळींना. तर अशा काही खोड्यांची वगैरे आठवण आहे? नाही, खरं म्हणजे खूपच तो खोडकरच होता तो, पण तेवढंच तो लाजाळू पण होता. म्हणजे मुली दिसल्या की तो 4 पावलं लांब जायचा. विशेषतः माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या धाकट्या बहिणींच्या मैत्रिणी यांच्या कधी त्यांनी खोड्या काढल्या नाही. त्यांनी खोड्या काढल्या ते घरातल्या सगळ्या लहानांच्या. मी तर मोठीच होते. आणि मित्रांच्यात तो दंगा खूप करायचा. जास्तीत जास्त बाहेर असायचा. क्रिकेट खूप खेळायचा, गोट्या खेळायचा, इतर सगळ्या खेळांमध्ये रमायचा. आणि घरात फार कमी असायचं, असेल तेव्हा तो खोड्याच काढत असायचा. अभ्यास त्याला अभ्यास करायला अजिबात आवडायचं नाही. मला नेहमी असं आठवतं की म्हणजे घरात मला सगळे म्हणायचे की मी खूप चांगले मार्क्स मला चांगले मिळायचे. पण मी जेव्हा आठवते त्याला किंवा नंतर मी त्याच्याबरोबर काम पण केलं तर त्याच्यासारखी बुद्धिमत्ता, तीव्र बुद्धिमत्ता आमच्या कोणाकडेच नव्हती. अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा. आणि इतकी स्मरणशक्ती तीव्र होती त्याची. कुठलीही गोष्ट नुसतं एका क्षणात एखादा मुद्दा त्याला सांगितला तर तो फटफट फटफट सगळं त्याला मागचं आठवायचं. किंवा एक कम्प्युटर होता त्याच्या डोक्यामध्ये. अक्षरशः खूपच तीव्र स्मरणशक्ती असलेला तो मुलगा होता. त्याच्यामुळे खोड्यांच्या बाबतीत म्हणाल तर इतरांच्या ज्या काही लहान मुलं काढतात त्या पद्धतीनेच त्याने खोड्या काढल्या. पण तेवढाच तो हुशार होता, एवढा लाडका होता. पण तो आजींसमोर किंवा माझ्या वडिलांसमोर तो ज्या पद्धतीने एकदम चेंज व्हायचा आणि वागायचा ते फार बघण्यासारखं होतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजी आणि आजोबा दोघंजणं बारामतीला असताना बंगल्यात बाहेर गादी टाकलेली असायची, पांढऱ्या स्वच्छ चादरी, लोड, आणि ते सगळ्या लोकांना भेटायचे त्या काळामध्ये. काकाही म्हणजे मोठे साहेबही नुकतेच राजकारणात आलेले होते. तिथे तो असायचा नेहमी, तो बसलेला असायचा आजी आजोबांजवळ. आम्ही म्हणजे कधी खेळायला जायचा, खेळून आल्यावर त्याला ते आवडायचं त्यांच्याबरोबर बसायला, त्यांच्याबरोबर गप्पा ऐकायला. आम्ही कधी बसलो नाही, कारण आम्हालाही तो चान्स होता. आणि आमच्या घरामधले जर तुम्ही फोटो बघितले तर मोठ्या माणसांचे जे जे फोटो आहेत, म्हणजे फक्त काका आणि आत्या, त्या सगळ्यात तो आहे. लहान आहे अगदी, 10 वर्षाचा 12 वर्षाचा असेल तो, पण तो आहे त्या फोटोमध्ये. याचा अर्थ एकतर त्यालाही ते आवडत होतं सगळं, आणि मोठेही त्याला घेत होते बरोबर, असं आपण म्हणूया. दादा अभ्यासात कसे होते? तुम्ही मला ती तल्लक बुद्धी बुद्धी अतिशय तल्लक, पण अजिबात अभ्यास करायचा नाही. सकाळी आम्हाला पहाटे सगळ्यांना उठवल्यानंतर तो सरळ थंडी बिंडी असली की सगळं घ्यायचा आणि तसाच झोपून जायचा, आणि आम्ही त्याला उठवत असायचो. तो अभ्यास बिलकुल करायचा नाही. शाळेत तक्रारी यायच्या त्यांच्याकडे भरपूर. पण माझे वडीलच इतके खोडकर होते त्यांच्या काळात शाळेत, की माझ्या वडिलांच्या पुढे आमच्या 4ही भावंडांच्या खोड्या काहीच नव्हत्या. म्हणजे आम्ही शाळेत गेल्यानंतर प्रत्येकाने मला आणि माझ्या 3ही भावांना प्रत्येकाने विचारलं, विजया अनंतराव पवार म्हणल्यावर तू अनंताची मुलगी का, असं म्हणूनच सगळेजण असे चपापायचे की आता ही मुलं काय करतील. त्याच्यामुळे माझ्या वडिलांच्याच खोड्या आम्ही इतक्या, आणि तेच शिक्षक आम्हाला होते, फक्त ते जरा वयस्कर झालेले होते. त्याच्यामुळे त्याच्या खोड्या तो तर करायचा म्हणजे आमच्या 4 भावांच्यात सगळ्यात जास्त त्यांनीच केल्या खोड्या, पण वडिलांनी इतकं कोणीच केलेले नव्हते. लहानपणी भांडणाचे वगैरे काही विषय तुम्हाला आठवतात आत्ता? व्हायची का भांडणं? खरं तर फार भांडणं व्हायची नाहीत. एकतर काय व्हायचं, मी मोठी होते, त्यांनी मला कधीच आठवत नाही की त्यांनी मला काही बोललं आहे किंवा काही उलटं बोललं आहे असं. आणि धाकटी 2 जण होते, त्यांना तो सटकेच घालायचा, मारायचंच. त्यांनी काय म्हणजे भांडण करायचा प्रश्नच नव्हता, त्यांनी ऐकूनच घेतलं नसतं. लहानपणीचे अजितदादा ते आत्ता मोठेपणीचे अजितदादा, तुम्हा सगळ्यात म्हणजे तुमचा स्पेसिफिकली हळूहळू प्रत्येक टप्प्यावर तो बॉन्ड कसा बदलत गेला? तुम्हाला दादा नव्याने कसे उमगत गेले? तुमचं नातं कसं बदलत गेलं? एक तर लहानपणी आपल्याला फार काही कळत नाही. बहीण भावांचं जे नातं होतं तेच आमचं होतं. मी 11वी नंतर पुण्याला शिकायला गेले, आणि त्याच्यानंतर काही प्रसंग आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये असे आले, घरगुती प्रसंग, की जिथे आम्हाला दोघांना खूप एकत्र घट्टपणे उभं राहायला लागलं. आणि त्यावेळेस मग तो पुण्याला यायचा, त्यांनी बोलवलं की काटेवाडीला जायची. काही घरामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या, आणि त्या काळात म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना आम्ही अधिक जवळ यायला लागलो. खरं म्हणजे शाळेत काही फार सगळे आम्ही आपापल्या कामात आणि आपापल्या अभ्यासातच असायचो. आणि त्याच्यानंतर वडील माझे खूप लवकर गेले. म्हणजे मी वयाचे 19 वर्ष नुकतीच झाले, अजित तर 17.5 वर्षांचा होता तेव्हा वडील अचानक गेले. त्याच्यानंतर मात्र तो मुलगा खूप बदलला. म्हणजे जो अत्यंत खोडकर, अतिशय मोकळेपणाने सगळं करणारा मुलगा, पण त्याच्यावर खूप जबाबदारी आली. आणि आईचं वय खूप लहान होतं जेव्हा माझे वडील गेले तेव्हा. मला वाटतं हार्डली ती 44 किंवा तेवढी पण नव्हती, 38-40 असेल आई आमची. 39 वर्षाची होती. आणि माझं तर लग्न झालं होतं, लवकर झालं होतं माझं. आणि तो एकटा, मग अर्थात त्याला घरच्यांनी, विशेषतः मोठ्या साहेबांनी त्याला काही मदत केली, पण तो अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी शेती सांभाळली, डेअरी सांभाळली, पोल्ट्री सांभाळली, आईला खूप साथ दिली. शेतात तो जात होता, सगळ्या पिकांकडे लक्ष देत होता, ते काढत होता. मला आठवतं की टोमॅटोचं खूप मोठं पीक काढून त्याने माझ्या धाकट्या भावाला मोटरसायकल घेतली, त्याला मोटरसायकल हवी होती तर. आणि जे करायचं ते मनापासून, आणि एकदा ते हातात घेतलं की ते पूर्ण तडीस नेईपर्यंत तो गप्पा नाही बसायचा. खूप तेव्हासुद्धा तो खूप महत्त्वाकांक्षी होता असं मला वाटतं. आणि अजिबात कोणापुढे हात पसरायला त्याला आवडायचं नाही, मदत मागायला आवडायचं नाही. आणि मला नाही आठवत, म्हणजे वडिलांनंतर त्यांनी ज्या पद्धतीने घर सांभाळलं आणि ज्या पद्धतीने ते पुढे आणलं ते फार क्वचित आपण असं बघतो. आणि आईला खूप मोठा आधार होता त्याचा. आई आणि दादाच्या बॉन्डिंगबद्दल खूप जण बोलले, तर तो दादांच्या मनातला आईंबद्दलचा तो हळवा कोपरा कसा होता? मला 2 उदाहरणं याच्याबाबत सांगावीशी वाटतात. एक म्हणजे इलेक्शनच्या काळात, म्हणजे 2.5 वर्षांपूर्वी आईला बरं नव्हतं खूप, आणि डॉक्टरांनी त्याला फोन केला वाटतं सकाळी. मला वाटतं सुनेत्राने अजितला फोन केला की आईचा पोटात ट्युमर आहे आणि तातडीने ऑपरेशन करण्याची गरज आहे, पण वय जास्त आहे. म्हणजे आत्ता तेव्हा आई 80 वर्षांची होती, आणि ट्युमर खूप वाईट पद्धतीने तो मोठा झालेला आहे. तर तो जर
त्याला जर धक्का लागला तर तो फुटेल पोटातच, आणि पोटात फुटल्यानंतर मग ती नाही त्याच्यातनं वाचू शकणार. त्याच्यामुळे आता तुम्हाला 2च ऑपरेशन तर करायलाच पाहिजे. या वयात ऑपरेशन करायचं का हा तुमचा निर्णय. बारामतीमध्ये हे ऑपरेशन होऊ शकणार नाही, आणि त्यांना जर मुंबईला हलवायचं तर तो म्हणाला की पुण्यात मी मुंबईत नेणार त्यांना, कारण मुंबईत त्याला ते कदाचित अधिक सुरक्षित हातात वाटत असेल. तर ते म्हणाले की नाही, मुंबईत नेणं इतकं सोपं नाही आहे, खूप रिस्क आहे मोठी, आणि मध्ये वाटेत काही झालं तर त्या तुमच्या हाती लागणार नाहीत. तर त्यांनी मला फोन केला. मी कोल्हापूरला होते. मला म्हणाला की सकाळची वेळ होती, 8:15ची. मला म्हणलं तू किती वाजेपर्यंत पोचशील काटेवाडीला. तर म्हणलं 12 वाजेपर्यंत पोचेन का. तर म्हणे आईला असं बरं नाही आहे जरा, मी औरंगाबादला आहे. तेव्हा काहीतरी त्याचं तिथे भाषण होतं, सभा होती त्याची. मी तिथून 12:30 वाजेपर्यंत पोचतो, तू 12ला पोच, आईची बॅग भर. फक्त तुझं काम म्हणाला गाडीत तिला अतिशय व्यवस्थित घालून तू विमानतळापर्यंत आण, बारामतीच्या एअरपोर्टपर्यंत. इतकं सावकाश, आणि तिला अजिबात धक्का लागू देऊ नको. त्याच्या पुढचं सगळं काम माझं म्हणाला. आता मी म्हणलं अजय खूप मोठी रिस्क आहे रे ही, असं विमानात काही झालं काय तर. तो म्हणाला नाही, तू ते काय त्याची नको काळजी करूस, तू आण पहिली. असं ना तसं तिच्या जीवाला धोका आहेच, आपण तिला आत्ता थांबवून काही ती त्याच्यातनं वाचेल असं मला वाटत नाही. आणि मग मी गेले गाडीतनं. आम्ही अगदी हळू तिला अर्धा 40 मिनटं लागली मला एअरपोर्टवर न्यायला. तोपर्यंत त्याचं विमान आलं. तिथून अक्षरशः असं अलगद फुलासारखं आम्ही त्याला, म्हणजे अजितनीच खरं म्हणजे त्याचंच ते लक्ष होतं, तिला व्यवस्थित त्या विमानात घातलं, तिथून मुंबईत आणलं, आणि मग ब्रीच कँडीला ॲडमिट करून अतिशय धाडसाने, म्हणजे आई अजिबात नाही म्हणत होती ऑपरेशनला, पण आग्रहाने त्याचं आई ऐकायची. आणि आईला फक्त एकच आम्ही सांगायचो, आईला फक्त एकच आमच्या दृष्टीने सांगायचं म्हणजे अजितला खूप आनंद होईल, किंवा अजितला काय वाटेल तू जर ऑपरेशन केलं नाही तर. अजितचं असं म्हणलं की ती सगळ्याला तयार व्हायची. आमच्या कोणाचं तिला काही फार पडलेलं नसायचं. आणि ते ऑपरेशन निव्वळ आणि निव्वळ त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थित झालं. खूप काळजी घेतली गेली डॉक्टरांकडूनही, आणि दररोज तो त्या हॉस्पिटलमध्ये येत होता तिला बघायला. तसंच दुसरी एक गोष्ट मला गंमत म्हणून सांगावीशी वाटते की आईचे पाय दुखायला लागले होते खूप, गुडघे, आणि एक 7-8 वर्ष झाली असतील, आणि तिला ते उठताना खूप त्रास व्हायला लागला गुडघ्यांचा. आम्ही सगळे तिथे होतो, आणि ती उठताना असं हळू उठायला लागल्यावर तो म्हणला काय झालं आई. तर ती म्हणली नाही रे, गुडघे खूप दुखायला लागले, तसं उठता येत नाही आहे मला नीट. त्याच्यानंतर झालं, आम्ही जेवलो, तो गेला संध्याकाळी काहीतरी 4-5 वाजता तो गेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे माणूस आला बाथरूममध्ये ते हँडरेस्ट लावायला बाथरूममध्ये. का तर आईला कमोडला बसताना किंवा आंघोळीला बसताना तिला ते उठता येत नाही आहे. आमच्या कोणाच्या डोक्यातसुद्धा आलं नाही, आणि ह्याने ते बसून ते आईच्या बाथरूममध्ये आपण बघाल तर ते व्यवस्थित तिला ते धरून उठता येईल असं बरोबर तिला ते केलं. ह्या ज्या छोट्या गोष्टी होत्या ना, ह्या सगळ्यांच्या बाबतीत होत्या त्याच्या. म्हणजे इतकं त्याला पटकन एखादी गोष्ट समजायची, आणि ऑब्झर्वेशन, लक्ष इतकं बारीक होतं, घरातही होतं बाहेरही होतं. आणि आम्हाला नाही ते पटकन लक्षात यायचं. म्हणजे कोल्हापूरला आई आली की ह्याचा सकाळी फोन येणार, आईला पडू देऊ नको, आई बाथरूममध्ये तुझ्या व्यवस्थित आहे. अरे मी म्हणायचे, कधी कधी म्हणायचे अरे अजित ती माझी पण आई आहे, तुझी एकट्याची नाही आई, आम्ही घेतो काळजी. पण त्याचा कोणावरही त्या बाबतीत विश्वास नसायचा. सातत्याने आम्हाला तो सांगायचा की आईची कशी काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत आईच्या बाबतीत जसं तो, म्हणजे त्याचं कशी गंमत होती माहिती आहे का. आपण पाहिलं महाराष्ट्राने त्याला कार्यकर्त्यांच्यात खूप म्हणजे रागवताना पाहिलं, पण अतिशय कार्यकर्त्यांना जीव लावताना त्यांनी पाहिले. त्याशिवाय एवढा महाराष्ट्र त्याच्यावर म्हणजे त्याच्यासाठी आकर्षित त्याच्याकडे होत नव्हता. पण लहान मुलांचंही त्याला अतिशय प्रेम होतं. म्हणजे आश्चर्य वाटायला एवढं तो लहान मुलांशी खेळायचा. मग ती माझी मुलं असो, माझी नातवंड असो, किंवा बाकीची घरातली कोणीही मुलं असो, आणि त्याची स्वतःची मुलं असो. म्हणजे पार्थ आणि जयला पण त्यांनी लहानपणी ज्या पद्धतीने तो त्यांच्याशी खेळला, त्यांच्या खांद्यावर बसवणं, तो एकच काळ असा होता की जिथे तो मुलांच्यात चांगला रमला, म्हणजे रमायचा असतो. आत्तासुद्धा तो बाहेर सार्वजनिक जीवनात वावरताना मुलं असो किंवा घरातली मुलं असो, त्याच्याबद्दल एक वेगळं आकर्षण मुलांना पण असायचं. आणि मला आता आठवत नाही कोण म्हणलं, पण आमच्यापैकी एक जण कोणीतरी लहान मूल म्हणलं होतं की मला अजितदादांसारखं व्हायचं आहे. म्हणजे तो घरात आल्यानंतर ना त्याचा ऑरा वेगळा होता. अलीकडे तो फारच वेगळा. म्हणजे तो आला की ते सगळं वातावरण बदलायचं. तो त्याच्या खोड्या तिथे सुद्धा चेष्टा मस्करी त्याची सुरू व्हायची. आणि घर, मुलं, बहिणी, भाऊ, कुटुंब सगळं, आम्ही सगळे एकत्र वाढदिवसाला. वास्तविक महाराष्ट्राचा तसा तो मोठा नेता होता.
मग कधी आपल्याला आठवतं का की त्यांनी सार्वजनिक जीवनात खूप मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला. लोक तर खूप त्याच्या मागं लागायचे, दादा तुम्ही इकडे या तिकडे या, वाढदिवसाला आपण असं करू तसं करू. पण त्याने कायम घरात सगळ्यांच्या समवेत तो वाढदिवस साजरा केला. आणि त्याच्या आनंदाचे क्षण म्हणजे तेच होते, सगळेजण एकत्र यावं, एकत्र बसावं, जेवावं. आणि काहीही झालं तरी आईचा वाढदिवस आणि त्याचा वाढदिवस हे 2 दिवस त्याने कधीच चुकवले नाहीत. कायम आम्ही त्या काळामध्ये एकत्र असायचो. परवा खरं तर वाढदिवस आहे, पण कसा वेगळा असेल तुमच्यासाठी हा वाढदिवस? नाही, खरं म्हणजे असं वाटतच नाही की अजितशिवाय, म्हणजे असं अजित नसताना अजितचा वाढदिवस ही कल्पनाच बरोबर वाटत नाही, योग्य म्हणजे खरंच वाटत नाही. गेल्या वर्षी आश्चर्य म्हणजे पहिल्यांदा मी त्याच्या वाढदिवसाला नव्हते, मी अमेरिकेला होते आणि येणार होते मी एक 8 दिवस आधी तिकीट काढून, पण आमचं कामानिमित्त काहीतरी बोलणं झालं होतं आणि मी म्हणलं की नाही येत म्हणलं मी अजित. तर एक 22 तारखेला आमचा फोन झाला, व्हिडिओ कॉल झाला. मला म्हणलं बघ सगळे आहेत आणि तू एकटीच नाही आहेस. तर म्हणलं झालं आता 8 दिवसांनी येणार नाही, इथून पुढचे सगळे वाढदिवस आहेतच की म्हणलं अजित, काय एवढा एकच वाढदिवस चुकला. पण मला कधी आयुष्यात वाटत नव्हतं की तो वाढदिवस शेवटचा असेल. अवघड आहे, खूप अवघड आहे सांगणं की त्याच्याशिवाय वाढदिवस काय, त्याच्याशिवाय जगणंच खूप अवघड आहे. त्याची माझी शेवटची भेट 13 तारखेला माझ्या वडिलांचं श्राद्ध असतं आणि माझं थोडंसं हे चुकलं होतं, मोजायला चुकलं होतं. मला वाटलं की 50वं वर्ष सुरू झालं वडिलांचं, वडील जाऊन, पण 49वं वर्ष सुरू झालं होतं. मी त्याला एक मेसेज टाकला होता आणि त्या मेसेजमध्ये मी थोडी भावूक झाले. खरं म्हणजे मी खूप स्ट्रॉंग असायची त्याच्यापुढे, कारण कधी असं काही प्रसंग आले की मी म्हणायचे अजिबात काळजी करू नको, आहोत आम्ही सगळे, काय काळजी, असं आमचं सगळेच आम्ही असं एकमेकांना म्हणायचो. पण त्या दिवशी मी थोडी भावूक झाले आणि मी त्याला मेसेज टाकला होता की, कारण तो प्रचारात होता, 13 तारखेला काहीतरी शेवटच्या सभा वगैरे त्याच्या होत्या. फोन तर काही आम्ही करू शकत नव्हतं. तर मी त्याला म्हणलं की वडिलांच्या नंतर गेल्या 49 वर्षांमध्ये तू किती केलंस घरासाठी, सगळ्यांसाठी, समाजासाठी, नातेवाईकांसाठी. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ॲक्सिडेंटमध्ये, अपघातामध्ये लोकांना वाचवलेलं आहे, किंवा आजारपणामध्ये, बारामतीमध्ये दर 10 माणसं 15 माणसांमधला एक माणूस म्हणतो की माझं हार्टचं ऑपरेशन त्याच्यामुळे झालं, माझं अमुक झालं, ह्यांनी दादामुळे माझा जीव वाचला. एवढ्या गोष्टी तू केलेल्या आहेत आणि मी मोठी असूनसुद्धा तू मोठेपण घेतलंस म्हटलं घरातलं, असं मी त्याला त्या मेसेजमध्ये म्हटलं की आईला तू कुठल्याही गोष्टीचं कमी पडू दिलं नाही आणि तळहाताच्या फोडासारखं तू आईला जपलंस, तिला कुठल्या गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. आणि मग मी त्याच्यात असं म्हणते की अजित काळजी घे रे, मला खूप भीती वाटते, असा शब्द मी ह्याच्यात वापरला आहे. आणि खूप सगळंच तू अंगावर घेतो आहेस, राजकीय जीवनात ते तुझ्या अंगावर खूप आहे, सामाजिक जीवनात ते आहे, बिझनेसचं पण आहे, घरातलं सगळं तूच अंगावर घेतोस, वाटून देत नाहीस. आणि असं म्हणून मी थोडं इमोशनल झाले होते. आणि 13 तारखेला संध्याकाळी तो पुण्यात येणार होता. त्याचा नेहमीप्रमाणे आमच्या तिथल्या बापूला फोन आला की आई कशी आहे, कारण त्या दिवशी वडिलांच्या श्राद्धाला आम्ही कोणी ना कोणी असायचो तिथे. तर बापू म्हणाला की आहे, कोण आहे? तर अक्का आली आहे. म्हटलं कधी आली आहे? तर आता म्हणाले सकाळीच आली आहे. तर तो म्हणाला ठीक आहे, आई बरी आहे ना? आणि फोन ठेवला त्याने. आणि मला वाटतं PAनं त्याच्या सांगितलं होतं की जिजाईवर तो पुण्यात आला होता त्या दिवशी राहायला, आणि लोकांना सांगितलं की आज मी जरा उशिरा या मला हे करायला, कारण अखंड त्याचं ते हे चाललं होतं, प्रचार चाललेला होता रात्रंदिवस. आणि मला तर काही माहितीच नव्हतं, पण 9:45 वाजता साधारण गाड्या आल्या, सगळ्यांना अजित आला. तर मी म्हणलं तू कसं काय आत्ता? तर हसला नुसता. आणि त्या दिवशी सकाळी 9:45 पासून 14 जानेवारीला संध्याकाळी रात्री 11:30 आम्ही एकत्र होतो. आईच्या कॉटवर बसत होतो, झोक्यावर बसत होतो. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे कालचं ते जे मी त्याला मेसेज टाकला होता, तर ते जरा मी त्याच्यात रडले होते, त्याच्यामुळे इमोशनल झाले होते, त्याच्यामुळे कदाचित त्याला ते माहीत नाही मला काय वाटलं त्याला. आणि मग तो मग आम्ही बसलो होतो. मग त्यांनी त्या माझ्या धाकट्या बहिणीला पण, ती गेली होती कुठेतरी दौंडच्या जवळपास देवळात, त्याला म्हणलं ये अकाली एकत्र जेऊया आपण वगैरे. आणि मध्ये एकदा तुमचा तरी फोन घेतल्यावर मी म्हटलं अजित आता कशाला फोन घेतोस, आम्हाला दिलायस एक दिवस. तर नाही म्हणला उद्या 15 तारखेला बाई इलेक्शन आहे माझं,
काहीतरी निवडणूक होती मला वाटते 15 तारखेला, आणि माझं इलेक्शन आहे आणि फोन तेवढे घेऊ दे, दिलाय ना मी तुम्हाला वेळ पूर्ण, असं म्हणून रात्री 11:30पर्यंत मी बरोबर होतो. मला एक छोटासा कार्यक्रम होता त्याच्याच मतदारसंघातला, तर मी म्हटलं मी 7ला जाऊन येते अजित 9, 9:30पर्यंत. आणि आल्यावर मी त्याला म्हणलं नाही जेवून घेतो, आणि आई तो कधी कोणी येणार असलं की तो जेवायचा नाही, तो थांबूनच राहायचा कितीही सांगितलं तरी. म्हणलं जा जा बघू, झाला फार उशीर तर जेव म्हणाला. आणि मग मी आल्यावर माझ्या लक्षात आलं की मी त्या माणसाला सांगितलंच नाही की रात्रीचं स्वयंपाक काय करायचं ते, अशी गडबडीत मी निघून गेले. तर मला म्हणलं, मी म्हटलं अरे अजित विसरले मी सांगायची. तर मला म्हणलं अगं सांगितलं ना मी वाटाणे भात आणि थालीपीठ, त्याच्यात काय एवढं मोठं, चल तर जेवूया असं म्हणून आम्ही जेवलो. 11पर्यंत आम्ही कॉटवरच होतो, फोटो पण आहे माझ्याकडे, तो आईच्या जवळ बसलो होतो. आणि मग त्याने असं मागं वळून बघितलं तर आई झोपायला लागली होती कंटाळून, काय आमच्या दोघांचं बोलणं सुरूच होतं. 11:30ला मला म्हणलं की आई आता झोपली आहे, मी बारामतीला जातो सहयोगला. ते म्हणलं का रे, इथं झोपणार होतं झोप की म्हणलं. तर नाही म्हणलं, तिथून मला उठून पटकन कामं करायला आणखी सोपं जातं म्हणाला. आणि आपण जर पाहिलं तर दुसऱ्या दिवशीचा त्याचा फोटो आहे की मला वाटतं कोणीतरी पोलीस ऑफिसर किंवा काय मला माहीत नाही, पण कोणीतरी सरकारी अधिकारी मोबाईलमध्ये त्या एस.टी स्टँडचं हे मॅप दाखवते आणि तो पहाटे 5:30 पावणे 6ला ते काम करतोय. तो दुसरा दिवस होता 15 जानेवारी. त्याच्यामुळे 14 जानेवारीचा तो दिवस हा माझ्या आयुष्यातला. आणि 25, 26, 27ला मी फोनवर बोलले होते त्याच्याशी, 27ला काही 28ला काही गोष्टी होत्या. तो मला म्हणला मी पुण्यात आहे उद्याला आणि तिथे मला फोन कर, पुण्यात येणार आहे मी 3:30, 4 नंतर, तिथे मला सांग. आणि 6, 7ला मी रिकामा आहे. सगळ्यांना तो सांगायचा 6 आणि 7 फेब्रुवारीला तुम्ही या. त्याचा धाकटा मुलगा जय, त्याचं नवीन घर त्यांनी नुकतंच केलेलं होतं. अतिशय हौसेने सगळ्यांना आम्हाला फोन केले होते की आपण 14 तारखेला त्याच्या इथं जमूया. आणि हे सगळं असं आमचं म्हणजे रोजचं बोलणं आणि हे सगळं सुरूच होतं. असं काही बरं असंही काही नव्हतं की बाबा त्याला काही तो काही खूप मोठा काळजीत होता, उलट खूप आनंदात होता तो खरं म्हणजे. आणि काय खूप खरं म्हणजे आमचं सगळ्यांचं आयुष्यच विस्कटलं आता काही. आणि आई तर काय म्हणजे या वयामध्ये तिला काय सांगायचं आहे काही समजत नाही. ती एकच बोलते फक्त मला बघून की तू आणि अजितने आग्रह केला म्हणून मी ऑपरेशनला तयार झाले, मला ऑपरेशन करायचं नव्हतं आणि मी किती सुखाने मेले असते तेव्हा, हेच ती मला बघितलं की बोलते. आणि हे शेवटचं दुःख मला तुम्ही दिलं ऑपरेशन करून, हे सतत बोलत असते ती मला. असं जायला नको होता म्हणजे आमचे कोणाचे आशीर्वाद त्याला का लाभले ते मला समजत नाही, पण आईला तरी शेवटी असं दुःख नाही द्यायला पाहिजे होतं. आयुष्यभर तरी खूप आईला सुख दिलं आणि सगळ्यांनाच दिलं खरं म्हणजे आम्हाला. अजित पवारांच्या जाण्यानं विजया पाटलांच्या आयुष्यातनं काय हरवलं? काहीच राहिलं नाही. मला सगळे म्हणतात मुली आहेत तुला, नातवंड आईसाठी जगायचं आहे. नाही वाटत काही असं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं दुःख माझ्या आयुष्यात काही येणारच नाही आहे. आणि आईसाठी जगायचं आहेच, पण आता कशाचीच भीती वाटत नाही, कशाचीच भीती वाटत नाही आता. आणि असं वाटतं कधीतरी गाडीत वगैरे असलं काही झालं की असं वाटतं की बरं होईल त्याच्याकडे जाऊ लवकर आपण. एक वेगळी अटॅचमेंट त्यांनी सगळ्यांनाच दिली. आमचं सोडावं, आम्ही घरचे आहोत. जेव्हा बाहेरच्या लोकांचं आम्ही बघतो ना, मी कुठे दुकानात गेले, हॉस्पिटलमध्ये गेले, रेल्वे स्टेशनवर गेले, कुठेही गेले की माणसं फक्त त्याचं बोलतात. 1 to 1 इतकी अटॅचमेंट आणि इतकं कनेक्शन कसं असू शकतं. तो राजकारण बघत होता, महाराष्ट्राचं सगळं बघत होता, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं त्याच्या अंगावर होतं. तो सगळ्यांचे आजारपणं बघत होता, तो सगळ्या भांडणं सोडवत होता कित्येक लोकांची कुटुंबाची. पुण्यात मी बघायची की कितीतरी ज्यांच्या मुलं अमेरिकेत आहेत अशा कितीतरी आईवडील त्याच्याकडे येऊन त्याच्याकडून ते प्रश्न सोडून घ्यायचे. लांबवर कुठे एखादा कागद जर एखादा माणूस हातात दिसतोय त्याला आणि तो जर त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर तो तेही करत होता. तो घरातही बघत होता, बाकीचंही सगळं सांभाळत होता. म्हणजे कुठून त्याच्या अंगात एवढी ताकद होती. आणि एकच वाईट वाटतं की काम 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 शेवटच्या क्षणापर्यंत काम करत गेला तो. स्वतःसाठी नाही त्याने वेळ दिला. काही ठराविक 2-1 वर्षात असलेले ट्रिप्स असतील किंवा हे जे 2 दिवाळीचे आणि त्याच्या वाढदिवसाचे दिवस असतील ते सोडले तर त्यांनी नाही स्वतःसाठी वेळ. नुसता कष्ट करत राहिला तो. आणि त्याला त्याच्यात आनंद पण मिळत होता, पण आवाका आणि झपाटा. म्हणजे मी सकाळमध्ये काम केलं आहे, मी अनेक गोष्टींमध्ये काम केलं आहे. मोठ्या साहेबांबरोबर थोडा सहवास मला मिळाला, प्रताप पवारांबरोबर मी काम केलं.
त्याच्याबरोबर मी गेले 4 वर्ष जे काम केलं ना, तर मला लोक म्हणायचे की तुम्ही काम करता, चांगलं काम करता, पण मी त्याच्या 20-25% सुद्धा काम नव्हते करू शकत. सकाळी 6लाही तो तेवढाच फ्रेश असायचा आणि रात्री 11 वाजताही तेवढाच तो अतिशय कमाल होती म्हणजे त्याची. आणि सगळ्यात कमाल म्हणजे कुठलीही गोष्टीचं आकलन, अशी तीव्र आकलन शक्ती मी माझ्या आयुष्यात तरी मी नाही पाहिलेली कोणाची.